जाऊन त्यांचे हाल काय एमआयडीसी कार्ड दाखवा एसटी मॉनिटर केलंय महावितरणाचं कार्ड तो मी फॉलोअप करतो गेले 3 महिने जे आर काढायला 3-4 महिने लागतात मला आमच्या टायमालाच येऊ लागत हो काढणार सामंत साहेब लगेच काढला एसटीचा पण नेमणुका दिल्या तुमचं पडून का तसंच माझं दादा इष्टीचे तुम्ही लय चिकट येत राहू लय चिंगूस येत दादा हो ना इष्टीचे तुम्ही नेमणुका लय- दिल्या हो ना लय दमादमान खेळ आहे तुमचा द्यायचं ना ते दिल खुलास खपाखप देऊन टाकायचं आणि मोकळं व्हायचं आता ते येडे घालू घालून मी 100% म्हणतो आता उतरले ते पहिले जरा गुरगुटीत दिसत होते ना घाल विखे पाटलाकडे येडे घाल फडणवीस साहेबाकडे येडे घाल शिंदे साहेबाकडे येडे नाही आमच्या हाला पेष्टा नको आता जे आर काढायचं 1 महिन्यात काढतो म्हणले होते सातारा संस्थान कोल्हापूरचा 3,85,000 नव्हते 1901च्या जनगणनेत ते आपण आपला जे आर येतात टाका ना 2012च्या कायद्यात नाही आपला हैदराबादचा हा त्याला 2001 2012 रूल लागू करा ना राज्य मागासवर्ग आयोगाकडे मंजुरीला पाठवायचं असेल तर गरज असेल तर पाठवा कॅबिनेट मधून काढायचा उपसमितीने काढण्यापेक्षा तुम्हाला कॅबिनेटच्या मंजुरीचा डबल हैदराबादचा जे आर घेता त्याला काय लागतं ते पुरतं तर करा ना तुम्ही एजंटचं ओपिनियनला पाठवलं ना आपण ओपिनियनला पण पाठवतो एजंटचे ओपिनियन 3 महिने असते का कुठे opinion? सातारा गॅजेट आणि कोल्हापूरचं इजिकडे पाठवलं आहे पाहिजे आपण नाही ते जे आर काढून घ्या लगेच नाही ते पण ठेवू एजी नका साहेबांचं ओपिनियन ऑन रेकॉर्ड आलं पाहिजे ना सर दादा उद्या त्यांनाच कंटेस्ट करायचं आपण त्यावेळी हैदराबाद गॅजेटचं पण त्या बाबतीत आपण सगळी मान्य काळजी न्यायालय त्याला घेतली. सांगा ना तुम्ही सरकार म्हणून सरकारी दस्तऐवज आहे कसं काय ना करून चालू नाही हो असं काही आहे का कधी असं कधी आहे काय थांबरे आज असं काही आहे का कधी की एखादी केस सुरू असताना वाटप होत नाही कितीतरी मंत्र्यावर केस असून ते मंत्री कितीतरी आमदाराच्या केस सुरू असून त्याचा निकाल लागलाय आमदारकी संपल्यावर आमच्याच जालना जिल्ह्याचा विषय आमदारांची काहीतरी तक्रार होती ते आमदार म्हणले बडतर्फ करा त्यांची 5 वर्ष टर्म संपल्यावर बडतर्फ झाली ते दुसरून निवडून आले प्रत्येक कायद्यात आमच्या टायमालाच कशामुळं कोर्टात केस येईन लढा ना तुम्ही ताकदीनं तिथं की सरकारी दस्तऐवज आहे म्हणून प्रमाणपत्र वाटप करा आपण लढलो म्हणून तर टिकलं आतापर्यंत हा आपण प्रामाणिकपणे लढलो म्हणून टिकलं ते आता म्हणून ते सतत साताऱ्याचं आपल्याला टिकवायचंय एकदा इजी चोपेन आले की आपण काही लढू आपण काढून टाकू ते है ना त्याची काय अडचण नाही त्या मिटिंगला लाडसाहेब जर आपण ती दोघं या 27 संध्याकाळी या तुम्ही संध्याकाळी आम्ही येतो ना मग काय अडचण आपले व्याज परताव्याचे विषय तसेच पडून गेले आता दिले ईसीबीसी डब्ल्यूची कमून बा आम्हाला उली देतात तुम्हाला का वावर ऐकायचे का सरकारला रुपये दिले आता मानस महामंडळाचे त्यांनी काय दुर्दैवानं